माझ्या बर्थडेच्या वेळी मी माझ्यासाठी एक ड्रेस ऑर्डर केला होता आणि त्यावेळी फक्त ओढणी रिसीव झाली होती आणि रिफंडच्या वेळीही बराच प्रॉब्लेम झाला होता। रिफंड खूप लेट मिळाला होता आणि तो ड्रेस इतका सुंदर आहे ना, त्याचा कलर सुंदर आहे, पॅटर्न सुंदर आहे। साइडला मी त्याचा फोटो शेअर करते। आणि हा ड्रेस मला हवा होता, म्हणजे मला खूप आवडला आणि मला वाटलं की परत एकदा हा ऑर्डर करते। माझ्या आयडी वरून किंवा माझ्या Amazon अकाउंटवरून मी तो ऑर्डर केला नाही, अश्विनच्या ह्याच्यावरून केला, कारण मला वाटलं की परत काही गडबड व्हायला नको। पण हा ड्रेस आला आणि तुम्ही बघू शकता ड्रेस कसा आहे आणि रिसीव काय झालं। तर हे यासाठी मी तुमच्याशी शेअर करते। प्रत्येक वेळी असं होतं की काही वस्तू घेतली त्याच्या लिंक यासाठी शेअर केल्या जातात की त्यावरून तुम्हाला त्या वस्तू घेता याव्यात आणि चांगले एक्सपिरियन्स तर शेअर करतच असते, पण असे वाईट अनुभवही मला वाटलं तुमच्याशी शेअर करावेत। तर परत एकदा साइडला फोटो दाखवते आणि हा ड्रेस बघा, हा ड्रेस 200 रुपयाला जरी मिळत असताना तरी मी तो घेतला नसता, इतकी त्याची क्वालिटी खराब होती। तर याची लिंक परत एकदा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आणि ती यासाठी की तुम्ही हा ड्रेस परचेस करू नयेत। हा ड्रेस मीशो आणि Amazon दोन्ही साईटवरती अवेलेबल आहेत, पण या सेलरकडे मला नाही वाटत की हा ड्रेस अवेलेबल आहे, कारण ऑर्डर केल्यानंतर कुठलाही ड्रेस पाठवून देतो। एकदा गडबड होऊ शकते पण दोनदा गडबड होऊ शकत नाही। सो प्लीज हा ड्रेस परचेस करू नका। तर आज संध्याकाळी व्लॉगला सुरुवात केली आणि मी इथे चहा घेते आणि चहा घेता घेता रियांशचा अभ्यास। प्लस स्त्रियांचं असं असतं की एका वेळेला आपण 2 ते 3 कामं करू शकतो। रियांशच्या अभ्यासाची वेळही हीच असते, संध्याकाळची जवळपास 5 किंवा 4:30 वाजता आम्ही अभ्यासाला बसतो आणि तास ते दीड तास अभ्यास होतो। त्यानंतर तो तायक्वांडो क्लासला जातो आणि आज लवकर अभ्यास यासाठी कारण मला जायचं आहे पिंपरी मार्केटला, तर त्यासाठी चहा करून घेतला, बाकीचंही झाडून दिवाबत्ती करून घेणार आहे आणि त्यानंतर मग मला जायचं पिंपरीत। हॅलो नमस्कार आणि पुन्हा एकदा सगळ्यांचं आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत करते। तर आज मी तुमच्याशी माझं इव्हिनिंग टू नाईट रुटीन शेअर करणार आहे आणि संध्याकाळची सुरुवात चहापासून होते। तर चहा घेऊन झाला, त्यानंतर रियांशचा अभ्यासही घेऊन झालेला आहे, कारण आत्ता मला बाहेर जायचं आहे। गणपतीचे ऑलरेडी इतकी सगळे कामं आहेत, म्हणजे घरची साफसफाई, त्यानंतर किचनची कामं, गणपती बाप्पाचा आता पुढे अजून काम वाढणारच आहे आणि त्यातल्या त्यात घरचा गणपती तर आहेच, पण सोसायटीच्या गणपतीची थोडीफार रिस्पॉन्सिबिलिटी घेतलेली आहे आणि या सगळ्या गडबडीमुळे ना रोजच्या रोज व्हिडिओ शेअर करता येत नाही आहे। आणि तसंही सुरुवातीपासूनच मी रोजच्या रोज व्हिडिओ शेअर करत नाही आहे। माझं जसं जमेल, जसं मला एडिटिंग करता येईल, अपलोडिंग होईल, कारण घरातलीही कामं असतात, त्याला मी सगळ्यात आधी प्राधान्य त्याला देते आणि त्यातून वेळ काढून एडिटिंग करून जेव्हा मला पॉसिबल होतं तेव्हाच मी ते तुमच्याशी शेअर करते। तर माझ्या मैत्रिणी याशी रिलेट करू शकत असतील, कारण पहिले घरातलं काम करणं आपल्याला जास्त महत्त्वाचं आहे, नाहीतर मग एक स्पेसिफिक वेळ दिली तर त्या वेळेत आपल्याला व्हिडिओ अपलोड करावाच लागतो आणि त्यामुळे काय होतं, मग घरातली किंवा मग अचानक जर रियांशचं प्रोजेक्ट असेल, टेस्ट असेल, तर त्याकडे मग माझं दुर्लक्ष होईल, म्हणून मी सध्या अशी वेळ ठरवली नाही आहे। असो, ती आपण ठरवूया नंतर। तर आता घरच्या गणपतीसाठीही थोडंफार सामान आणायचं होतं आणि सोसायटीच्या गणपती बाप्पासाठीही सामान आणायचं आहे। तर यावेळी आमच्या दोघींवर पूर्ण रिस्पॉन्सिबिलिटी आहे, मी आणि माझी मैत्रीण। कॉन्ट्रीब्युशन भटजींचं, महाप्रसादाचं, त्यानंतर जे इव्हेंट आहे 10 दिवसांचा गणपती असणार आहे, त्याचे सगळे इव्हेंट रेडी करणं, यामध्ये भरपूर वेळ जातो आणि आता असं वाटतं की काम खूप जास्त झालं आहे, पण आता ती रिस्पॉन्सिबिलिटी घेतली आहे तर पूर्ण करायची आहे। तर त्याचसाठी आम्ही पिंपरीमध्ये चाललो आहे। संध्याकाळ झाली आहे, पिंपरीमध्ये भयंकर गर्दी असणार आहे, पण तेवढेच छान छान सामान किंवा मग ज्या डेकोरेशनच्या गोष्टी आम्हाला घ्यायच्या आहेत त्या तिथेच मिळतील। चला मग आता पिंपरीमध्ये जाते आणि घरच्यासाठीही काही मिळालं ना, खूप जास्त डेकोरेशनचं सामान मी तसंही आणत नाही, सिंपल सोबर असतं आणि मिळालं तर माझ्यासाठीही आणेल आणि सोसायटीच्या बाप्पासाठी तर आणायचंच आहे। तर चला जाऊया पिंपरी। थोडंसं ये लाइन घूमते ले लेते। अच्छा, इसका पैसा नहीं दिया मैंने। तो कितना पड़ेगा? ये वाला 430। स्कैनर किधर है? सामने लगा हुआ। 1700 रुपये जोड़ी। 1700 रुपये जोड़ी। जाना पतला वाला लिए 600-700 रुपये मिलेगा जोड़ी। फिश भी दिया ना, हो गया। हाँ 450। अभी हमको वही काम करना है बस। एक तर पिंपरीतली गर्दी आणि त्यातून हा पडणारा पाऊस। दिवसभर वातावरण इतकं चांगलं होतं आणि आत्ता नेमका पाऊस पडतोय।
तर आमचं बऱ्यापैकी घेऊन झालेलं आहे. आता फक्त थोडंफार डेकोरेशनचं सामान घ्यायचं आहे. बऱ्याचशा डेकोरेशनच्या गोष्टी होत्या, पण फिरण्यासाठी थोडंसं अवघड होत होतं कारण पाऊस पडत होता आणि अंधारही झाला होता. तर असं स्टँड आम्हाला घ्यायचं होतं, डेकोरेशनचं सामान आम्हाला घ्यायचं होतं. तर ते सगळं घेतलं आणि सगळं घेता घेता खूप उशीरच झाला. ॲक्च्युली मी तुमच्याशी माझं इव्हिनिंग टू नाईट रुटीन शेअर करायचं होतं, कारण आल्यानंतरही मला काही गोष्टी तुमच्याशी शेअर करायच्या होत्या, पण यायलाच थोडासा उशीर झाला. म्हणून ॲक्च्युली हे रूटीन व्लॉग ह्याला म्हणता येणार नाही. आल्यानंतर इतकी भूक लागलेली आणि या दोघांनाही भूक लागली होती, म्हणून त्यांनी त्यांच्यासाठी पिझ्झा ऑर्डर केला आणि सकाळचं थोडंफार असतंच, तर त्यामध्ये त्यांनी ॲडजस्टमेंट केलं आणि त्यांचं जेवण झालं होतं. आल्यानंतर मलाही जाम भूक लागलेली, कारण काहीच बाहेर खाण्यात आलं नव्हतं पावसामुळे. तर पिझ्झा तर होता, पण मला वाटलं की डोसा, माझ्या मनात तर होतं की रात्रीच्या वेळी मला डोसा बनवायचा आहे. तर अगदी असा जाडाजुडा डोसा बनवला स्वतःसाठी आणि त्याला आता शेजवान सॉस किंवा नुसतं सॉससोबत आता तो डोसा खाणार आहे, कारण करायचीही आता ताकद नव्हती, पाय दुखायला लागले होते. तर खूप सारा असा डेकोरेशनचं सामान घेऊन आलो आहे आणि बराच उशीर लागला. 2 तासाचं आम्ही करून गेलेलो. 6:30 वाजता गेलो आणि मॅक्सिमम 8-8:30-9 वाजेपर्यंत घरी यायचं असा विचार होता. पण एकदा मार्केटमध्ये गेल्यानंतर उशीर लागतोच आणि झालं असं की आज दिवसभरापासून पाऊस नव्हता आणि नेमका तिथे गेल्यानंतर पाऊस आला आणि म्हणूनच वस्तू घ्यायला अजून उशीर लागला. पण बऱ्यापैकी सामान आणलेलं आहे, घरच्या बाप्पासाठी आणलं आहे आणि सोसायटीसाठीही आणलेलं आहे. आणि आणखी एक प्रॉब्लेम सोसायटीचा ना, जी वॉल आहे किंवा जो टेबल आहे ज्यावर बाप्पाची मूर्ती असेल त्याची व्यवस्थित साईज माहिती नव्हती, त्यामुळे थोडंसं कन्फ्युजन होत होतं आणि काय घ्यायचं, कारण इतकं सुंदर सुंदर सगळं होतं. थोडंसं मी तुमच्याशी शेअर केलं आहे, रात्रही झाली होती आणि पाऊसही पडत होता, त्यामुळे तेवढं क्लिअर आलं नाही. तर बऱ्यापैकी आणलं आहे ते मी आता तुम्हाला पुढे दाखवते. पण त्याआधी मस्त असे 2 मंगळसूत्र आणले आहेत. मागच्या वेळीही हे मंगळसूत्र मी आणलेलं आणि हे घातल्यानंतर ना इतकं सुंदर दिसतं. फक्त 50 रुपयाला आहे आणि त्या शॉपसमोर मी जात होते, मला आठवलं की हे मंगळसूत्र मी तिथूनच घेतलं. तर सुंदर असं मंगळसूत्र घेतलं आहे, खूप छान दिसतं हे. माझ्याकडे बरेचसे मंगळसूत्र झालेत आता, तर परत एकदा तुमच्याशी ना मंगळसूत्र कलेक्शनचा व्हिडिओ नक्की शेअर करेल. तर त्यामधलं हे मंगळसूत्र खूप क्यूट दिसतं घातल्यानंतर ना. गोल्डच्या मंगळसूत्रालाही मागे पाडतं हे. आणि त्याचबरोबर हेही एक जे नाजूक मंगळसूत्र आहे ते सुद्धा मला खूप आवडलं. फक्त चेन आहे आणि वाट्या आहे आणि इथे अशी नाजूक डिझाईन आहे. तर हे सुद्धा खूप सुंदर दिसत होतं. तर फक्त 50 रुपयाला हे आणि 50 रुपयाला हे, म्हणजे 100 रुपयाला 2 मंगळसूत्र मिळाले. घरी आल्यानंतर इतकी भूक लागली होती ना की पहिले पेटपूजा केली. त्यात पिझ्झा रेडी होता आणि डोसाचं बॅटर मी रात्रीसाठीच बनवून ठेवलं होतं की रात्री मला करता येईल, पण ते काही झालं नाही. या दोघांनी पिझ्झा आणि थोडंसं सकाळचं होतं ते संपवलं. तर मी डोसा बनवून खाल्ला आणि पिझ्झा खाल्ला. तर आता पेटपूजा झालेली आहे. आता जे काही सामान आणलं आहे ते तुम्हाला दाखवते, चला. तर सगळ्यात पहिले घरच्यासाठी काय सामान घेतलं हे दाखवते. तर बॅकड्रॉप मला घ्यायचं होतं आणि मार्केटमध्ये सगळीकडेच असे पाईप जे आहेत तसे बॅकड्रॉप मिळत होते. सजवलेले कमी होते, कारण प्रत्येकाला रेडीमेड सजवलेले आवडत नाही, आपल्यानुसार सजवायचे असतात. तर असं बॅकड्रॉप मेटलमध्ये, प्लास्टिकमध्ये, दोन्हीमध्ये अवेलेबल होते. मेटलचे थोडेसे कॉस्टली होते. हे जे मी आणलेलं आहे अगदी छोटंसं आहे, घरच्यासाठी मला तेवढंच इनफ होतं. आणि सोसायटीच्या बाप्पासाठीही 6x6चं आणलेलं आहे. तर ते जवळपास आय थिंक 600 की 700 रुपयाला पडलं आणि हे छोटंसं मला 200 रुपयाला मिळालं. त्याचबरोबर त्याची म्हणजे बॅक साईडने डेकोरेट करण्यासाठी असं आर्टिफिशियल हे आणलं आहे, जसं आपण बाल्कनीमध्ये किंवा मग जसं मी फ्रंट एंट्रन्सला लावलं आहे. त्याची क्वालिटी जरा चांगली आहे. हे फक्त मला 100 रुपयाला मिळालं. त्यानंतर झेंडूची फुलं प्रत्येक सणासुदीला लागतातच. तर आता रिअल फ्लावर्स तर सगळीकडे लावू शकत नाही, म्हणून असे रिअल दिसणारे असे प्लास्टिकचं ज्या माळा मिळतात रेडीमेड त्या आणलेल्या आहे. तर त्या 4 की 5 माळा आणलेल्या आहेत मी. त्यानंतर बाप्पासाठी, सोसायटीच्या बाप्पासाठी असं एक वस्त्र आणि चौरंगावर किंवा पाटावर टाकण्यासाठी लाल कलरचा कपडा आणलेला आहे. आता बाकीचं हे सगळं सोसायटीचं सामान आहे, तर ते मी माझ्याजवळच ठेवणार आहे, कारण डेकोरेशनसाठी उद्या जायचं आहे. तर ते मी स्वतःच घेऊन जाईल. तर हे मी बघत होते की बॅकड्रॉपसाठी माझ्याही मी आणलं असतं तर कसं दिसलं असतं, पण ऑलरेडी ग्रीनरी आहे तर मला जास्त नको आहे. ह्या 2 माळा सोसायटीसाठी साईडला लावण्यासाठी. त्यानंतर
टेबलला फ्रंटमध्ये म्हणजे फ्रंट साईडला लावण्यासाठी हे सगळं सोसायटीचं आहे. आता घरच्यासाठी मला एवढं डेकोरेशन नको होतं आणि फ्रंटला खूप जास्त हेवी नको होतं, म्हणून अगदी लाईट जे फुलं मिळतात, डझनाने फुलं मिळतात, 50 रुपये 60 रुपये डझनाने फुलं मिळत होते, तर त्याचं एक फ्रंट साईडनी असं डेकोरेट आम्ही त्यांनाच करून मागितलं. तर असे 4 की 5 डझन फुलं लागलेत. त्यानंतर सोसायटीसाठीच हा लाल कलरचा कपडा टाकला आहे, त्यावर मस्त चमकी आहेत, सुंदर दिसत होता. मला नंतर असं वाटलं की माझ्यासाठीही असाच कपडा आणला असता तर छान दिसलं असतं, पण माझं असं ना काही प्लॅनिंग नसतं. त्यावेळेला मला जे सुचतं ते मी डेकोरेट करते. तर बऱ्यापैकी वस्तू आणल्यात. त्यानंतर पूजेसाठी आम्हाला सामान आणायचं होतं. हे सोसायटीचं आहे, घरच्यासाठी तर सगळ्यांकडेच असतं. तर छान पूजेचं ताट आणलं, एक मोठा दिवा आणला, पेला आणला आणि फुलवात लावण्यासाठी एक छोटंसं फुलपात्र आणलं. तर मस्त मिळालं ताट 180 रुपयाला. त्यानंतर दिवाही बहुतेक 180चा आहे, ग्लास 30 की 50 रुपयाला आणि ते फुलपात्र आहे. फुलपात्रच म्हणतो आता, तुम्ही काय म्हणता मला माहिती नाही, पण फुलवात लावतो म्हणून मी त्याला फुलपात्र म्हणते आहे. ॲक्च्युली जो छोटासा पेला येतो ना त्यालाही फुलपात्र म्हणतात बरेच जण. ऑलमोस्ट सगळ्या वस्तू दाखवून झालेल्या आहेत आणि सोसायटीसाठी एवढंच सामान नाही तर मागच्या वर्षीचंही काही सामान आहे, तेही त्यातलं आम्ही जे चांगलं होतं ते साईडला काढून ठेवलेलं आहे. माळा आहेत, कपडे आहेत, म्हणून यावेळी जरा थोडं कमी सामान आणलं. कमी नाही आहे, बऱ्यापैकी आणलेलं आहे. आणि आता सगळ्यात शेवटची पण तीच सगळ्यात खुलून दिसणारी वस्तू आहे, ती म्हणजे बॅकड्रॉपचं डेकोरेशन. तर मस्त भरीव असं डेकोरेशनचं रेडीमेड डेकोरेटच होतं हे, आम्ही तयार करून घेतलं नाही, आम्हाला दिसलं आणि जसंच्या तसं आम्ही ते आणलं. तर बॅकड्रॉपसाठी जे मागच्या साईडने डेकोरेट करता येईल ना त्यासाठी मस्त असे रोजेस आहेत, डार्क मरून कलर आहे आणि व्हाईट कलर आहे आणि छान ग्रीन मध्ये मध्ये असे पानं लावलेले आहेत, त्यामुळे इतकं सुंदर दिसत होतं ना. पण हे हेवी डेकोरेशन असेल तरच चांगलं वाटतं. घरच्यासाठी तेवढं म्हणजे खूप जास्त हेवी होईल असं मला वाटतं. तरीही मी असं भिंतीला लावून बघितलं, खूप छान दिसत होतं, पण थोडंसं हेवी आहे. ते सोसायटीच्या किंवा मग मोठा गणपती असेल तर त्यासाठी चांगलं दिसतं. तर हे जे पूर्ण होतं ते आम्हाला 1350 की 1400 रुपयाला मिळालं. थोडाफार आम्ही बार्गेनिंग केलं, त्यामुळे फिक्स रेट मला माहिती नाही आहे, पण तरीही अंदाजाने मी सगळे रेट तुम्हाला सांगितलेले आहेत. मस्त मिळालं हे. आमचा विचार होता की टेबलसाठीही असंच घ्यायचं, पण हे इतकं हेवी आहे ना, जसं मी आता लावून बघते आहे टेबलच्या साईडला, ते खाली झुकेल का किंवा आपल्याला लावता येणार का, हे सगळे प्रश्न होते. आणि थोडासा सोसायटीचा आहे तर बजेटही बघावं लागतं, पण तरी बऱ्यापैकी आम्ही सामान आणलं आहे. आणि पिंपरीमध्ये खरंच इतके ऑप्शन्स होते ना, कन्फ्युजन होतं. आणि आता तर अजूनच चांगल्या चांगल्या गोष्टी यायला लागल्यात. जसं जसं गणपती जवळ येतो तशा तशा अजून नवीन वस्तू दिसतात. तर कसं वाटलं हे सगळं डेकोरेशन, सगळं मटेरियल, नक्की कमेंट करून सांगा. तुमची ही डेकोरेशनची तयारी झाली आहे का तेही सांगितलं तरीही मला आवडेल. तर चला मग आता हे सगळं आवरते आणि व्हिडिओलाही मी इथेच एंड करते. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा. उद्या भेटूया परत आपण एका छानशा नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत मस्त रहा, स्वस्त रहा आणि स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.